गेल्या 10 वर्षात UPIची व्याप्ती आणि मोठ्या प्रमाणातील स्वीकारार्हता ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UPIच्या दशकपूर्तीनिमित्त व्यक्त केलं समाधान. रिझर्व्ह बँकेने जून महिन्यात सुरू केलेल्या अमेरिकन डॉलर ते भारतीय रुपया अशा फॉरेक्स स्वॅप सुविधेमुळे देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व ओघ. गुंतवणुकीच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीतही दृढ राहिलेले भारत-रशिया संबंध हे अनेक वर्षांपासूनच्या परस्पर विश्वासाचं प्रतीक. एस जयशंकर. दीर्घकालीन गुंतवणुकीला चालना देण्यासह भारत-जपान आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी पियुष गोयल यांची जपानमधील प्रमुख वित्तीय संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा. संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल. DRDO विकसित सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचं तंत्रज्ञान. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांची बीजिंग येथे भेट. सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था दृढ करण्याबाबत केली चर्चा. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून इराणवर नवे आर्थिक निर्बंध जारी. इराणच्या व्यापारी भागीदारांनाही दिला इशारा. जम्मू काश्मीर पोलिसांकडून पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा इथल्या यारवान वनक्षेत्रात एका संयुक्त मोहिमेदरम्यान 2 दहशतवाद्यांना अटक. शस्त्रसाठा जप्त. आणि भारत-श्रीलंका दरम्यान दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेची फलंदाजी गडगडली. भारत मजबूत स्थितीत. नमस्कार. 4:30